विनायक राऊतांचंही आहे. एक बायको आणि मुलगा दत्त मंदिर रोडवर वाकोल्याच्या चाळीत, तर दुसरी विनायक राऊत राहतात सध्या त्या फ्लॅटमध्ये. राऊतांना 2 मुलंही आहेत. म्हणजे या सिनेमातलाही कादर खान हा तसा प्रभावी म्हणायचा, पण शक्ती कपूर मात्र ढेपाळलेला दिसतो. बाप हा 1 ते 10 असे सगळेच नंबर व्यापून बसलेला आहे. बाप 10 नंबरी आहे, पण बेटा नंबरी पण नाहीये. त्याला अद्याप खातच उघडता म्हणजे नंबरच लावता नाही आलाय. आणि म्हणूनच त्याच्या पत्नीनं काल पत्रकार परिषद घेऊन या बिन नंबरवाल्या पोराची कहाणी जगासमोर आणली. 2018 मध्ये म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन किंवा केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. माजी खासदार विनायक राऊतांचा मुलगा, जो वांद्र्याच्या त्या भारतनगर गव्हर्नमेंट कॉलनीवाल्या 89 नंबरच्या वॉर्डचा नगरसेवक आहे, तिथून निवडून आलाय, त्याच्यात काहीतरी बिघाड आहे असा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय. 2017 पासून यांना आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंधच ठेवलेले नव्हते. उलट त्यापासून लांब पळण्यासाठी हा काहीतरी कारण शोधत असायचा. आणि ते करत असताना आपल्या पत्नीतच काहीतरी दोष आहे असं काहीतरी प्रिटेंड करण्यासाठी, असं एस्टॅब्लिश करण्यासाठी बाबा, बुवा, फकीर यांच्याकडून त्या पत्नीवरच झाडफूक करून घेत काहीतरी अघोरी उपाय केलेले आहेत त्यांनी. या उपायांच्या नावाखाली गोमूत्र प्यायला देणं, तिला शेण खायला लावणं, अगरबत्तीच्या उदीचं पाणी प्यायला लावणं, लिंबू, टाचण्या, काळ्या बाहुल्या, उलट्या पिसाच्या कोंबड्याचे उतारे, कणकेच्या बाहुल्या बनवणं, हे असे प्रकार करायला लावले गेले. आणि असं करत गीतेशच्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेलाय, असं विनायक राऊतांच्या सुनेच्या म्हणजे गिरिजा गीतेश राऊत हिच्या पोलीस तक्रारीत म्हटलेलं आहे.